नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। शिरूर मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप होण्याची शक्यता। अमोल कोल्हेंचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। आढळराव पाटलांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या शाखांबाहेर बंदोबस्त देण्याची मागणी। शिरूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असणार। अमोल कोल्हेंची 5 वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची भूमिका। रक्षा खडसे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या भेटीला। आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक। नाराजी दूर करण्यासाठी रक्षा खडसे चंद्रकांत पाटलांच्या घरी। भिवंडीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचार रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। भिवंडीच्या पूर्व पश्चिम भागात प्रचार रॅलीचं आयोजन। सदाशिव लोखंडेंच्या प्रचारार्थ शिर्डीत शंभूराज देसाईंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। दादा भुसे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित। नाशिकच्या शांतिगिरी महाराज आणि दिनकर पाटील यांच्यात 1 तास चर्चा। उमेदवारी न मिळाल्याने दिनकर पाटील भाजपात नाराज असल्याच्या चर्चा। डोक्यावर कलिंगड आणि भर उन्हात सायकलवर प्रचार। शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचा कलिंगड चिन्ह पोहोचवण्यासाठी अनोखा प्रचार। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा घोड्यावरून प्रचार। अपक्ष उमेदवार गणेश करंडेंच्या प्रचाराची परिसरात चर्चा। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचा प्रचार सुरू। ग्रामीण भागात राकेश पाटलांचे दौरे सुरू। कुडण, पाचमार्ग, दांडी, पोफरणमध्ये प्रचार। दंगेकरांच्या नावाने साड्या वाटप करणं समर्थकाला भोवलं। निवडणूक भरारी पथकाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजप कार्यकर्त्या माधवी निगडेंच्या तक्रारी नंतर कारवाई। लातूर लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत नेत्यांच्या गावांमध्ये मतदानाचा टक्का वाढला। अमित देशमुख, सुधाकर शृंगारे, संजय बनसोडे, शिवाजी काळगेंच्या गावात अधिक मतदान। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान। इच्छुक उमेदवारांना 22 मे पर्यंत अर्ज सादर करता येणार। लोकसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग व्यस्त असल्याने अडचण। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा। 10 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान। सातारा, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। हवामान विभागाची माहिती। अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात। नगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाची हजेरी। शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा। अहमदनगर शहर आणि पारनेरमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे नागरिकांची उडाली तारांबळ। कोल्हापूरच्या वारणासह परिसरात अवकाळी पाऊस। शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना दिलासा। सांगलीच्या वाळवा तालुक्यात कुरळप परिसरात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट। गारपिटीमुळे परिसरातील आंब्याचं आणि भाजीपाल्याचंही नुकसान। पुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं। कात्रज, स्वारगेट, कोंढवा भागात पाऊस। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। मेहकर बाजार समितीतील शेतकऱ्यांचं धान्य भिजलं। रब्बी पिकांचंही नुकसान। पुण्यात वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे झाडपडीच्या 21 घटना घडलेल्या आहेत। सहकारनगर, पद्मावती भागात झाडपडीमुळे 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत साठवून ठेवलेली मिरची भिजली। मिरची भिजल्यानं व्यापारी आणि शेतकरी दोघांचंही नुकसान। पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ, शेतीचंही नुकसान। वाढत्या तापमानामुळे गुहागर आणि चिपळूणमधील धरणांच्या पाणीसाठ्याचं झपाट्याने घट झालेली आहे। एकूण 10 धरणांच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे। अमरावतीच्या दर्यापुरातील सामदा गावात टँकरच्या पाण्यासाठी गर्दी। मेळघाटासह 40 गावात अतिशय तीव्र पाणी टंचाई। 11 दिवसांनंतर गावाला पाणीपुरवठा। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात 20 टँकरने पाणीपुरवठा। 224 गावांमध्ये अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू। वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र। 37 गावांसाठी 34 विहिरी अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मंजुरी। रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळे धरणात 25% पाणीसाठा शिल्लक। शहराला फक्त 25 जूनपर्यंत पाणीसाठा पुरेल। वाशिममधील सायखड्या गावातील शेतकरी अमोल गहुलेंचा शेतात नवीन प्रयोग। 10 प्रकारची उभी पिकं जमिनीत मुरवून हिरवळीचे खत तयार। जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत।
हिंगोलीतील 21,960 शेतकरी पीक विम्यापासून वंचित. रब्बी हंगामातील 13,105 तक्रारी प्रलंबित.